तुम्हाला जर झटपट छोले मसाला बनवायचा असेल तर या पद्धतीने करून बघा। त्यासाठी 1 वाटी छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले, वाटण तयार करण्यासाठी पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 8-10 लसूण पाकळ्या, एक छोट्या आकाराचा टोमॅटो, 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा जिरं, मुठभर कोथिंबीर हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून चांगलं बारीक असं थोडं थोडं पाणी घालून वाटून घेऊ। आता कुकरमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पानं घालून कांदा चांगला परतून घेतलेला आहे। कांदा परतून झाल्यानंतर तयार केलेलं वाटण घालू आणि 3-4 मिनटं चांगलं परतून घेऊ। आता यामध्ये थोडीशी हळद, घरगुती कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालू आणि लाल तिखट वाटणासोबत चांगलं परतून घेऊ। लाल तिखट परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला पुन्हा चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ, म्हणजे लाल तिखट करपत नाही। मसाला चांगला परतून घेतलेला आहे। आता यामध्ये भिजवलेले छोले घालू आणि छोले चांगले मिक्स करून घेऊ। मिक्स करून झाल्यानंतर साधारण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या फक्त 4 शिट्ट्या करून घेऊ। तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त झणझणीत असा छोले मसाला तयार झालेला आहे। अगदी कमीत कमी साहित्यात झटपट असा तयार होतो। नक्की करून बघा।